तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी फॅशन स्टुडिओ. तर चला आज ते सख्या बहिणी सख्या जावा नाही उतरत. तर चला असो, राहू द्या, चला काही नाही होत, ते पण आपलंच आहे, हे पण आपलंच आहे. चला असो, संध्याकाळचे वाजले 7 आणि स्वयंपाकाची तयारी चालली. घाल येतही घालता तुला. तर आज स्पेशल स्वयंपाकामध्ये मेनू बनणार आहे. तर ते का व्हाय आमची छकू जाणार आहे बाई आज. छकू म्हणजे माझी 2 नंबरची बहीण आणि स्वातीची मोठी बहीण आणि माझी छोटी बहीण. तर सहसा तिला ती कामामुळे येणं होत नाही मुक्कामाला, आम्हाला पण तिच्याकडे जाणं होत नाही. तर म्हणजे तिचं काही दुखलं 8-15 दिवस, तिला म्हटलं अगं 2-3 दिवस या आरामाला, मग दुखलं तर आम्हाला नाही येणं होतं. तर ती दुखून बरी झाल्याच्या नंतर मला असं वाटतं 15-20 दिवसांनी चाललं येणार आहे आज. म्हणजे आज येते मी, म्हणले ये बाई मग आज मुक्कामालाचे दोन्ही मुलांना घेऊन ये, पहिला स्वराजला. तर म्हणलं आज नेमकं सोमवार आहे आणि सोमवार आपल्याकडे कुणी पाहुणे आले की आपण नॉनव्हेज बनवतो जर वार असं खायचा तर. पण आज वार नाही, तर आज स्पेशल डिश बनवा म्हणलं. व्हेज पण काय, व्हेज मध्ये पण काय काय किती भारी भारी व्हरायटी असतात. हा, लय भारी भारी व्हरायटी. मग आता बनव ना भारी. तर आमच्या स्वातीची फरमाईश आणि स्वातीच्या दाजीची फरमाईश आज डाळ पालक मस्त अशी. तर मग त्याची तयारी माझी तर चाललेली डाळ पालक बनवायची. तर मस्त रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. आधी आमची छकू आता येतच असेल 5 मिनिटात. आता छकूला छकू झालेत मस्त 2 छोटे छोटे, पण तरी लहान बळ तिचं नाव छकुली म्हणायचे, तिला लहान बळ, तर ते तसंच नाव तिचं पडलंय. चला, फ्रेश पालक भाजी मस्तपैकी कापली आहे. आपली तेच बनवायची. डाळ पालक बनवायची, पण रात्री दाजींनी आणल्या होत्या. तर त्यातल्या ही कट केली मेथीची भाजी अजून पडली आहे निसायची. त्याला टाइम भेटायचा म्हणल्याच्या नंतर मग लय ज्यावेळेस करायची का त्यावेळेस घाई 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 करायचा. आता उद्या संध्याकाळी ती पहिली करून घेऊ, म्हणजे चुकली ना मग ती चांगल्या लागत, लय असं कडसर लागते मग त्याच्यापेक्षा. बनवते मस्त डाळ पालक. चला, आज सोमवार आहे, उपवास पण आहे. आता भूक लागली बघा, 7 वाजले तरी 7 वाजले का संध्याकाळच्या वेळी काय होतं, भूक लागती आणि असं थकून जातं, असं आराम करू वाटतो. पण नंतर मग 9-9:30च्या नंतर परत एनर्जी येते आणि मग खाल्ल्यावर हा. तर एक एनर्जी, कारण तू सगळं आवडीचं आहे बाई. हा, ऐक ना, इकडे बघ ना, कोपऱ्यात काय चाललंय बघा. त्याला आहे ना थंडी वाजली, एकट्याच आहे ना कोपऱ्यात जर्किंग घालायचं काम चाललंय. अरे आज काय घालतोय तू, येड लागल्यासारखं, तुला समजा ना जरा काही. काढते, काढ लवकर, काढ. ती झाडू उचल, कुणी टाकलाय ते झाडू? दळण दळून आलंय ज्वारीचं, संपलं होतं पीठ, काढ लवकर चल. तर चला, फ्रेश अशी मस्त बाजारातनं पालक आणलेली होती आणि तुमच्या दाजींना झालं, स्वातीला झालं, डाळ पालक एवढी आवडती. कधीही आम्ही हॉटेल रेस्टॉरंटमध्ये गेलो व्हेज खायचं असलं की त्याच्यामध्ये डाळ पालक आणि जिरा राईस जरूर इन्क्लूड असतं, कारण तिथे गेल्याच्या नंतर तुमच्या दाजी पहिले डाळ पालक ऑर्डर करतात, कारण त्यांना प्रचंड आवडते. आणि आता स्वातीची सुद्धा फेवरेट झालेली आहे घरामध्ये बनवून बनवून. तर आज म्हणलं स्पेशल एक धाबा स्टाईल पद्धतीने सुंदर अशी एक डाळ पालकची रेसिपी बनवायचीच आहे, तर तुमच्याशी सुद्धा शेअर करावं. कारण आता थंडी चालू आहे, सगळीकडे एकदम फ्रेश हिरवेगार ताज्या ताज्या भाज्या मिळत आहेत आणि हाच एक चान्स असतो आपल्याला थंडीमध्ये की फ्रेश अशा भाज्या खायला मिळतात. कारण थंडीमध्ये पालेभाज्यांमध्ये जी फ्रेशनेस जी असती, जेवढ्या फ्रेश असतात तेवढ्या बाकी सीझनमध्ये नसतात असं मला तरी वाटतं. आणि हा चान्स आपण नक्कीच सोडला नाही पाहिजे थंडीमध्ये पालेभाज्या खाण्याचा. आणि ताईंनो, जशा तुम्ही माझ्या बाकीच्या रेसिपी ट्राय करतात काही काही ताई, तर ही रेसिपीसुद्धा नक्कीच ट्राय करा. घरात सगळ्यांना आवडेल, कारण लहान मुलं जर पालकची भाजी वगैरे खात नसतील तर त्यांच्या पोटामध्ये पालक जाण्यासाठी हा एक बेस्ट उपाय आहे. आणि दुसरी एक गोष्ट की पालकामध्ये काय काय असतं हे कुणाला सांगायची गरज नाही आहे, त्याचे किती बेनिफिट्स आहेत खाल्ल्याने ते सुद्धा सांगायची गरज नाही आहे. वेट लॉससाठी पालक किती फायदेशीर आहे ते सुद्धा, म्हणजे चेहऱ्यापासून अगदी स्किन केस सगळ्यांसाठीच पालक एकदम. आपण अगदी 6 महिन्याच्या बाळाला सुद्धा पालकाचं सूप करून चारतो पहा. तर इथं पहा, कोमट पाणी मी करून घेतलंय, गॅस बंद केलाय आणि ह्या कोमट पाण्यामध्ये मी सगळी कट केलेली पालक टाकून दिली. तर ती का टाकून दिली, मी डायरेक्ट तेलामध्ये पण डायरेक्ट डाळीमध्ये पण टाकू शकते, पण कधी कधी काय होतं पहा, पालकाचा कलर आहे ना नंतर काळा पडतो. तर तो रंग काळा न पडावं, छान अशी मस्त दिसावी लाल लाल डाळीमध्ये हिरवीगार पालक, कारण दिसायला सुद्धा खूप मॅटर करतं, दिसणं सुद्धा. जसं माणसाचं व्यक्तिमत्व असतं, माणूस दिसणे जसं मॅटर करतं, तसंच खाण्याचं पण असतं. एखादी डिश आपल्याला
वरनं खूप छान दिसली की ती पटकन खायची आपली इच्छा होते. आणि एखादीला रंगच नसला, भलेही ती किती टेस्टी असली, चवदार असली, तरी पण आपलं पटकन तिचा खायचा आपल्याला मोह होत नाही. तर त्यामुळं मी काय केलंय, कोमट पाण्यामध्ये पालक 1 ते 1.5 मिनिटं फक्त अशी हे करून घेतली. कोमट म्हणजे गरम पाणी होतं. आणि नंतर हे पहा अशा पद्धतीने लगेच गाळून घेतली 1 ते 1.5 मिनिटाच्या वरती, जास्त वेळ ठेवली नाही. याने काय होतं, पालक सॉफ्ट सुद्धा होते आणि याचा जो हिरवागार हा जो कलर आहे ना, हा सुद्धा शेवटपर्यंत जसाचा तसाच ॲज इट इज राहतो पालकाच्या डाळीमध्ये टाकल्याच्या नंतर सुद्धा. आता खरं म्हणजे मी ना डायरेक्ट तडक्यामध्ये पण कधी कधी टाकते, पण आज बहीण यायची म्हणून चला म्हटलं काहीतरी स्पेशल रेसिपी व्हायला हवी. आणि उडीसाला असताना मी थोडंसं तिथं किचन गार्डन केलं तर कधीही फक्त डाळ आणि पालक, लोणचं, पापड, कधी जेवण बनवायचा कंटाळा आला, चपाती भाकरी, सुकी भाजी, कोरडी भाजी, तर डायरेक्टली डाळ आणि डाळ पालक आणि जिरा राईस बनवून टाकायचा, विषय कट. तर ते साईडला मी ते ठेवून दिलंय. आणि जे पाणी होतं ज्याच्यामध्ये आपण पालक गाळून काढली, म्हणजे जे गरम पाण्यामध्ये पालक टाकली होती, ते पाणी सुद्धा मी वाया जाऊ देणार नाही. तर पाणी मी इथं कुकरमध्ये टाकलेलं आहे. आणि ह्या कुकरमध्ये आता मी डाळ शिजायला टाकणार आहे. डाळ पालक म्हणल्याच्या नंतर त्याच्यात डाळ आलीच पाहिजे ना, येणारच ऑफकोर्स. तर थोडीशी हळद टाकते या पाण्यामध्येच, मी थोडंसं मीठ टाकते, 1 चमचाभर थोडंसं तेलसुद्धा टाकणार आहे. तर तेल, हळद, मीठ थोडंसं टाकलं तर मग एकदम शिट्टी येताना बाहेर येत नाही सगळं पाणी त्यातनं. 1 तेजपत्ता, 2 इलायची, थोडासा दालचिनीचा तुकडा आणि टाकलेला आहे इथं 1 मिरची. तर मी इथं डाळ पालक बनवण्यासाठी हिरव्या सालीची जी मुगाची डाळ असते, हिरव्या सालीची, त्याच्यामध्ये भरपूर असं प्रोटीन असतं, प्रोटीन रिच असते, खायला सुद्धा ती फार चांगली असते. तर ती टाकली आहे मी 2 वाट्या. आणि 1 वाटी टाकलेली आहे हरभऱ्याची डाळ म्हणजे चणा डाळ, कारण त्यांनी मस्त असं छान अशी डाळ शिजते. आणि थोडीशी अर्धा तास मी कोमट पाण्यामध्ये डाळ भिजवायला पाहिजे होती, पण आता वेळ नव्हता म्हणून मी डायरेक्ट शिजायला टाकले. तर तुम्ही जर बनवाल ताईंनो ही रेसिपी पाहून तर नक्कीच थोडीशी अर्धा तास डाळ भिजू घाला. चणा डाळ आणि हिरव्या सालीची मुगाची डाळ, दुसऱ्या सुद्धा डाळीची चालेल, पण ह्याची कसं छान टेस्ट होते आणि तेवढीच हेल्दी पण आहे. तर आता ही डाळ मी बनवणार आहे डाळ पालक तुपामध्ये. तसं तर तुपाचा मला अजिबात वास आवडत नाही, पण घरचं जे बनवलेलं तूप असतं ते असलं तर ओके, तर त्याच्यामध्येच मी बनवते, कारण तुपाशिवाय हा डाळ पालकला मजा नाही. जर तेलात जर कधी बनवलं तर तुमच्या दाजी वरून घेऊन खातील, त्याच्यामुळं मग ते मी तुपामध्येच बनवावं म्हणलं आज चला. कधी तेलात पण बनवते, कधी तुपात पण बनवते, पण तुपात बनलेली जास्त टेस्टी होती तेलाच्या अकॉर्डिंग. आणि त्यातली त्यात तूप जर घरचं असेल तर एकदम बेस्ट. तूप छानपैकी मस्त कडकडलंय, तापू दिलं. याच्यामध्ये 1 मोठा चमचाभर मी जिरे टाकलेले आहेत. खूप मस्त, थंडीच्या दिवसात तर एकदम भारी आहे खाण्यासाठी. कधी मध्ये स्वयंपाकाचा कंटाळा आला की पटकन ही डाळ पालक बनवून दिली. घरात सगळ्यांच्या लोणचं, पापड, चटण्या असतातच, तोंडी लावायला घेतलं की जेवणाचा बेत एकदम भारी होऊन जातो. जिरे टाकले, तडतडू दिले की थोडंसं चिमूटभर 1 हिंग टाकले, भरपूर असा लसूण आणि आलं टाकलेलं आहे. थोडंसं आबोडधोबडच मी त्याला मिक्सरमधनं काढले, की जास्त बारीक केलं नाही. आल्याची आणि लसणाची पेस्ट छान असं याला मी आता परतून घेणार आहे. आता हे छान असं परतलं की याच्यामध्ये लगेच 1 मोठ्या साईजचा कांदा, 1, 2, 3 हिरव्या मिरच्या टाकून मी परतून घेते. खूप सोपी रेसिपी आहे ताईंनो, पण तितकीच खायला एकदम टेस्टी लागते. अजिबात त्याच्यामध्ये तामझाम नाही आहे. थोडंसं कामातनं आपण फ्री झालो की सकाळ सकाळ डाळ भिजायला घातली, लगेच अर्धा 1 तास भिजल्याच्या नंतर त्याला शिट्ट्या देऊन ठेवल्या आणि संध्याकाळी जरी करायला घेतली तरी पण एकदम काम सोपं होऊन जातं संध्याकाळचं. एकदम इझी 10 मिनिटात बनवणारी अशी रेसिपी आहे, पण तितक्याच आवडीने सगळेच खातील. घरात कोणी पाहुणे यायचे असले तर वगैरे एकदम भारी ऑप्शन आहे डाळीचं. काहीतरी युनिक, आता डाळ तर प्रत्येकाच्याच घरात बनती, पण काहीतरी वेगळ्या पद्धतीने बनलेली असली की मग सगळे आवडीने खातात. तर इथं कांदा परतलेला आहे छानपैकी. आता याच्यामध्ये मी 1 मोठ्या साईजचा टोमॅटो कट करून घेतला होता. आता टोमॅटो याच्यामध्ये टाकते. टोमॅटो टाकलं की लगेच मी कुठली भाजी असली की थोडंसं मीठ टाकत असते, कारण ते पटकन मऊ होतं, मग मिठाशिवाय ते मऊ होत नाही लवकर. तर थोडंसं चवीनुसार मीठ मी याच्यामध्ये टाकून घेते. थोडंसं मी डाळ शिजवताना पण टाकलं होतं, त्यामुळं थोडासा हात राखूनच मी आता मीठ इथं टाकते. तर याच्यामध्ये मी लाल तिखट टाकलं 1 चमचा, अर्धा चमचा हळद टाकलं, 1 चमचा जिऱ्याची पूड टाकली, 1 चमचा धनेपूड टाकली. बस एवढेच मसाले टाकलेत. मसाला कुठल्याही प्रकारचा टाकलेला नाही आहे. लाल तिखट, हळद, जिरेपूड आणि धना पावडर हे एवढंच याच्यामध्ये मी टाकलं आहे. तुमच्याकडे जर किचन किंग मसाला असेल टाकला तरी चालेल, पण बिना मसाल्याची ही डाळ भारी लागते. कारण ऑलरेडी याच्यामध्ये जे आपण मुगाची डाळ किंवा मग जे पालकचा जो फ्लेवर असतो ना, तो मसाले टाकल्याच्या नंतर कुठंतरी दबला जातो असं मला तरी वाटतं. त्या मसाल्याच्याच वासाचा थोडासा असा घपका येतो. तर मग ओरिजिनल पालकाची जी टेस्ट आहे ती जर ठेवायची असेल तर मसाला कोणत्याच प्रकारचा नाही टाकला तरी चालेल. थोडंसं पाणी टाकून मी याला
छान असं मस्त शिजू देणार आहे. चांगलं आपण जसं की ग्रेव्हीच्या भाज्या बनवतो ना तशा पद्धतीने हे सगळं छान असं स्मूथ होऊ देणार आहे. आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये मी डाळ टाकून घेणार आहे. तर डाळ घेताना पहा, खरं तर ही क्लिप थोडीशी अगोदर होती पण एडिटिंगमध्ये नंतर आली. तर डाळ घेताना मी अगोदर ह्या अशा पद्धतीची डाळ होती बघा, हिरव्या मुगाच्या सालीची डाळ, जे की सगळ्यांनाच माहिती आहे. लहान मुलांना आपण याचे कधीतरी धापाटं थालपीठं किंवा मग थोडेसे असे पराठे बनवून देतो आणि भिजून जर खाल्ली तर भारीच. डाळ कांदा पण म्हणजे याचं फायदे सांगायचे आजकाल सगळ्यांनाच माहिती, याचे खूप सारे फायदे येतात. तर ही मी एकाच 2 असं प्रमाण घेतलं होतं. ती 2 वाट्यात ही 1 वाटी असं घेतलं होतं. कारण याने डाळ म्हणजे असं ते पाणी वगैरे एक साईडला पळत नाही, एकदम हॉटेल स्टाईल होते. हे जर केली तर हे अशा पद्धतीने कोमट पाण्यामध्ये अर्धा 1 तास भिजायला घातली ना की छान असं डाळीला मऊ असं एक छान म्हणजे जशी हॉटेलमध्ये असते तशा पद्धतीने होते. तर इथं पहा माझं सगळं इथं हे शिजलंय. ग्रेव्ही सगळी छान तयार झालेली याची. कांदा टोमॅटो सगळं मस्त अगदी छान मऊसूत झालंय, शिजलंय. स्वातीच्या साईडला तिकडे चपात्या भाकरी चालल्या होत्या. आता हे झालं की याच्यामध्ये शिट्ट्या दिलेली डाळ मी सगळी टाकणार आहे. आता डाळ जी होती ती मी 2 शिट्ट्या चांगल्या होऊ दिल्या आणि नंतरची बाकीचा एकदम छोटा गॅस करून ठेवला होता, जेणेकरून मग ते मंद गॅसवरती छान असं शिजल डाळ. तर इथं पहा डाळ छानपैकी शिजली. आता याच्यापेक्षा पण छान शिजली असती, कारण मी याला भिजायला घातलं नाही, त्यामुळं थोडीशी असं त्याच्यामध्ये चिकटपणा आलेला नाहीये. पण चला असो, चालेल. थोडंसं चमच्याच्या मदतीने मी अशा पद्धतीने त्याला घोटून घेत आहे, जेणेकरून ती मिक्स होईल, म्हणजे पाणी एक साईडला पळणार नाही. आता डाळ छान अशी पहा मस्त मिक्स झाली, उकळली. आता इथं हा जो पालक होता सगळा आपण साईडला ठेवलेला गरम पाण्यातनं काढून, तो सगळा मी याच्यामध्ये ॲड करते. 2-3 मिनटं परत याला उकळू देणार आहे. जसं लागलं पाणी तसं साईडला जे ठेवलं होतं ना ह्याच पानांचं तेच पाणी याच्यामध्ये मी ॲड करणार आहे, म्हणजे ते पण वाया जात नाही, फेकून दिल्या जात नाही, त्याचा पण वापर होतो. आता छान असं सगळं मस्त पालक डाळ साईडला शिजली आहे, झाली आहे. आता मस्त असा वर्ण भरपूर जिरे आणि लसणाचा मी इथे तडका देणार आहे. भरपूर जिरे मी इथे टाकलेले, थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडासा म्हणजे थोडा जास्त जरी लसूण टाकला ना तरी भारीच. कारण ह्या डाळीमध्ये लसणाचं प्रमाण जेवढं जास्त आपण करू तेवढी ती छान टेस्टी लागते. तर अगोदर पण मी भरपूर प्रमाणात टाकला होता आणि नंतर पण कट करून ठेवला होता बराचसा असा लसूण, तर तो मी टाकते. गावरान लसूण आहे त्याच्यामुळे त्याची टेस्ट आणखी छान येणार आहे फोडणीची. तर मोठा चमचाभर जिरे आणि लसूण टाकला. लसूण छान असा मस्त थोडासा लालसर झाला की याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर, थोडंसं लाल तिखट रंग येण्यासाठी असं टाकून छान अशी मी फोडणी देऊन घेत आहे. आणि गरम गरम हा सगळा तडका मी ह्या डाळीवरती आता टाकून घेणार आहे. डाळ छान इकडं साईडला शिजलेली आहे. तर पहा मस्त तडका मी याच्यावरती टाकला आहे लसणाचा आणि पटकन याच्यावरती झाकण ठेवून दिलं, जेणेकरून लसणाचा जो पण फ्लेवर आहे तो आतल्या आत फिरून छान असा एक मस्त सुगंध म्हणा किंवा मग आता वास म्हणल्यानंतर काही म्हणतात सुगंध म्हणत जा, तर छान असा एक सुगंध याच्यामध्ये दरवळतो लसणाच्या, याचा फ्लेवर छान याच्यामध्ये उतरणार. तर छान इथं पहा मस्त अशी डाळ पालक तयार झालेली आहे. जेवढी छान दिसते ना त्यापेक्षाही सुंदर ही टेस्टला लागते. नक्की ट्राय करा. मला माहिती आहे उद्या परवा 2 दिवसातच बऱ्याचशा ताई याला ट्राय करणार आहेत. तर छान तयार झालंय. आता हे आले आणि कोपऱ्याला बसले, लय गार लागलं काय? हा बाबा तुम्ही एका जागेवर बसा बाबा, काही नाही होत. लाईट गेलेली आहे आपल्या याच्यावर चालू आहे सध्या, एका जागेवर बसा तुम्ही, काही नाही होत. गार वाजलं काय लय? आपण शेकुटी करू थांबा जेवल्यावर. ही आमची परवाक्का म्हणतं परी आणि सराज माझ्या बहिणीचे मुलं येतं. त्याच्यानंतर आले इकडं डायरेक्ट किचन मध्ये यांचं चाललंय. हाय कर ग सगळ्यांना, लय उशीर केला तू. हा ना, सगळं खुशीने पाठवलंय. माय दाजी काय असे रुसवे फुगवे काय त्याच्यामुळे. आता सकाळी 6 नाही माझं तू पळण बघा लगेच. 8 वाजता परत शाळेत ऐका मी म्हणलं ना खाली टाकीन बाई. अगं सगळ्या दुनियाचं थंडी तुझ्यावर येऊन पडली नाही काय? बाई माझं दुखत आहे बाई, गार लागली मराली. मी जेवलोय जरा 2-4 चक्रा नाही मारा. नाही, चक्रा नाही, 2-4 वादळ घेऊन बसन, पण चक्रा बिकरा नाही बाई, दुखत आहे, गार लागली मला मावा. तुला काय मग तशीच आहे बाई. तू आली म्हणलं थोडं बसावं वळा, तर ती बस काय वापराटून घेऊन
चल बाया थोडा निसर्गाचा आनंद घे चल. नको निसर्गाचा आनंद. चल चल चल. सकाळी ऊन पाहिजे नको नको आता आगले भारी वाटतं संध्याकाळी जेवायला आम्ही फिरत असतो दोघी चल. नाही नाही मी तर जातच नाही मग तिला काढ गं, घे बाहेर फार फार स्वाती चल. तिला भांडे घासायचं पडलंय. चल ना बाया नको बाई असं नाही करायचं बाई. नाही बाई आपण आता येऊ शकत नाही 2 गोदाडे घे बसून असं काय उपयोग नवरा आहे? म्हणला अजिबात अंधारात बाहेर निघायचं नाही. नवरा काय नाही म्हणला नको नाटक करू चल. हा विचार फोन लावून. आमच्या भैयाचं आगमन झालंय सगळ्यांना आईस्क्रीम आणल्यात. ही मॅडम बघा इथं झोपलेली आहे. पार 10:30 वाजले त्याला यायला. त्याला म्हणलं ये तू पण मग थोडं बोलू बसू. लय उशीर केला रे. हं? थंडी वाजली असन पण ना. कोणला परीला दुखत आहे ते. बघ हे चेक कर एकदा. मामाला बसून दे आईस्क्रीम ना. दिली खायला. बस तिथे स्वराज विष नाही तिथे बसून थंडीचं सगळं बारकन्याला झोपायला स्वातीवर. तुला नाही खायची गिला उठव रे ही लगेच 2 मिनिटात पसरण. उठव दिला उठव. त्याला बोलावलं एवढं लांब. गोल्याला बोलव. झोपून कोणी आता कोण लाग असं. बघ बर. गोल्या म्हणजे आमच्या ध्रुव बर का. त्याला लाडानी ध्रुव म्हणते. ध्रुव वाजलेत किती 10:30 आणि आईस्क्रीमची पार्टी चालली. इथं मामाने आणल्यात आईस्क्रीम. यो मामाने आणल्यात आईस्क्रीम आणि खात्यात सगळे आईस्क्रीम. आता त्याला जेवायचंय. येऊ राहिली स्वाती ध्रुवाला झोपी लावायला वर गेली रे. माझ्या ध्रुवानीच नाही खाल्ली. आता सकाळी खाईन त्याच्या वाट्याची फ्रीजमध्ये ठेवून द्या. तर चला मैत्रिणींनो खूप दिवसानंतर आज 4 बहीण भाऊ आम्ही एकत्र आलो. ज्याच्या त्याची कामाच्या जबाबदाऱ्याने आजकाल होत नाही भेटणं सारखं. तर खूप दिवसानंतर ती पण आली तिथे. त्याला म्हणलं ये बाबा तू पण थोडंसं बोलू बसू. तर मस्त अशा वरती चांदमामाला पाहत छान अशा गप्पा मारल्या आम्ही बराच वेळ. आणि खूप मस्त वाटतं. दिवाळीशिवाय एकत्र येणं होत नाही. आणि खरं तर प्रत्येक बहिणीला वाटतं आपला भाऊ सुखी असावा आनंदित असावा. पण त्याच्याकडं आणि वेदूकडं पाहिल्यानंतर कधी कधी थोडंसं टेन्शन येतं. पण चला असो त्याच्या नशिबात काहीतरी आणखी चांगलं लिहिलेलं असेल. तर भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सगळ्यांना.